वेलकम. आजच्या आपल्या डे 2च्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. जीवनामध्ये आनंदाच्या निर्मितीसाठी जे आपण सबकॉन्शियस माइंड काल बघतो आहे त्याच्याच आज दुसरं सत्र डे 2, ज्यात आपण आपल्या आनंदी जीवनाची सुरुवात कशी करावी आणि हा आनंद आपल्यासह आपल्या औरामध्ये कशा पद्धतीने आपण राहू शकेल याचा आपण अभ्यास करणार आहोत. एक मिनिट. ओके, सो इज माय व्हॉइस इज क्लिअर? आवाज येतोय? चला, कालचं जे सेशन झालं, कोणी कोणी निगेटिव्हिटी जरा जाऊन बिऊन टाकली, आज कसं वाटतंय? कोणी कोणी प्रॅक्टिकल केलं? रेज युअर हँड. अगदी एखाद दुसरा अनुभव घेऊ आपण. हा, बोला मॅडम. वानेरे मॅडम बोला, अनम्यूट करा. हा, चांगला अनुभव आला मला. आपल्याकडे बऱ्यापैकी नातेवाईक वगैरे त्यांच्यापासून आपल्याला बराच त्रास होत असतो, तर ते लिहून काढलं मी. ओके, मला शांत वाटलं. ग्रेट, छान. कारण बघा, आपल्या लोकांसाठी नाही करायचं आहे. हा जो क्लास आहे स्वयंशुद्धीकरण, पहिली लेवल म्हणजे काय असते? स्वयंशुद्धीकरण कालावधी. आपल्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलचे जे जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर करण्यासाठी आहे. आणि त्याचं पहिलं पाऊल पहिले खाली हो जाना है. जोपर्यंत आपण खाली होणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. आणि ते काम काल आपण केलं, त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणखी कोणी? एनीवन? हा, बोला, श्रद्धा कुलकर्णी मॅडम, अनम्यूट करा. खूप नमस्कार. माझा हा पहिलाच अनुभव आहे रेकीचा. ऐकलं खूप होतं मी भावाकडून वगैरे, पण हे एक्सपिरियन्स करण्याचा अनुभव पहिला आहे आणि खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि पुढे करण्याची इच्छा आहे. तुमच्या सांगण्याच्या शैलीला पण खूप धन्यवाद मनापासून. तुमच्यामुळे करावंसं वाटतंय ते. तर मला एक रिक्वेस्ट होती की रेकॉर्डिंग तुम्ही रोज पाठवणार आहे ना? म्हणजे हो, रेकॉर्डिंग रोज मिळेल तुम्हाला ग्रुपवर. हा, मला आता आज 5 वाजेपर्यंत जमतंय, म्हणजे मला जावं लागतंय कामासाठी. नाही, रेकॉर्डिंग दररोज मिळेल. फक्त ज्या दिवशी आपला शक्तिपात राहील त्या दिवशी तो पहाटे असतो, तर त्या दिवशी तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. चालेल चालेल, थँक्यू. ओके, चला, खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर बघा, ही एक सुरुवात केलेली आहे आपण, आणि ही सुरुवात आपल्याला फक्त शिकण्यासाठी नाही आहे. काही लोक काल फक्त बघण्यासाठी. जशी जशी तुम्ही दैनंदिन लेवलवर तुमची प्रॅक्टिस वाढवाल तसा तसा सुंदर रिझल्ट तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये येणार आहे. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. हा, बोला कांचन मॅडम. हा ताई, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण, बोला. काल काही कारणास्तव जॉईन होऊ शकले नाही, पण आज मी जॉईन झाले. आणि मला ह्या माझ्या मुलीने मला दिलं होतं तुमचं हे. आणि आता गेल्या वेळेला माझ्या बहिणीने दिलं, पण मी जॉईन झाले नाही. आणि माझे जे प्रॉब्लेम आहेत ते नंतर मी तुम्हाला मग क्रिएट करू. हा, ठीक. सध्या आपल्याला फक्त आता कसं आहे मॅडम, आपल्याला वेळेचं खूप हे आहे. माझ्या 10 दिवसांचं सेशन समजून जातं, पण मी माझ्याबद्दलही माहिती देत नाही. त्याचं रिझन मी सांगते की तुमचा आपल्याला व्हिडिओ शिकायचं आहे. बघितला. आज मी व्हिडिओ बघितले तुम्ही कालचा टाकलेला. ओके ओके. छान वाटलं. आधी रेकी बद्दल भीती वाटत होती, पण आता ते बघितल्यानंतर काही वाटली नाही, दूर झालेली आहे. ओके, चला, थँक्यू. लास्ट प्रीती जोशी, देन वी विल स्टार्ट टुडे सेशन. हो, मग मी नंतर माझे प्रॉब्लेम. ठीक ठीक ठीक. हा, बोला प्रीती मॅडम. नमस्कार, प्रीती जोशी. मी भगूरवरून आहे.
म्हणजे आता नाही महिना झाला मी टॅरो शिकले महाजन सरांकडे. मी खूप बायां म्हणजे तिथे टीचर्स वगैरे होत्या किंवा ज्या रेकी घ्यायच्या अशा मॅम होत्या. मी खूप ऐकलं रेकी बद्दल. मला क्युरिओसिटी होती काय येते. पण टायमिंग वगैरे कधी मॅच नव्हता होत. आता म्हटलं तुमचं आहे तर आपण ऍटलीस्ट थोडा वेळ का ना घरातल्या घरात जॉईनिंग करू शकतो. तर खूप छान वाटलं आणि तुमच्या ह्या सजेशनमुळे ऑनलाईन क्लासमुळे खरंच माझ्यासारख्या खूप लोकांना असं करता येईल, घरून ऍडजस्ट करता येईल. खूप छान वाटलं. तुमचं पहिलं लेक्चरच खूप छान होतं. थँक्यू. थँक्यू. सो लेट स्टार्ट टुडेज सेशन. वेलकम यू ऑल. आणि आज आपण अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद या विषयाच्या दुसऱ्या सत्राकडे वळूया आणि खरोखर सबकॉन्शियस माइंडचा वापर करून आपण आपल्या जीवनाला पॉझिटिव्ह वळणाकडे येऊया. बघा, एव्हरीथिंग इज माइंड. मनावर बरेचसे पुस्तकं लिहिले गेलेले आहेत, पण ऍक्च्युअल ते म्हणतात ना, पोथी पडपड जगमोहा पंडित भयानक होई. अगदी त्या पद्धतीने आपल्याला सगळं माहिती आहे. हो, मी पण काही वेगळं सांगत नाही. तुम्ही सामाजिक लेव्हलवर या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. आज तर सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट युट्यूबवर सर्च केली तर मिळते. मग तरी देखील हा 10 दिवसांचा सेशन घेण्याचा अट्टाच का? कारण युट्यूबवर सोशल मीडियावर मिळालेलं ज्ञान हे विखुरलेलं आहे. खूप सुंदर नॉलेज आहे, त्याचा वापर केला तर खरोखर, पण ते एका जागी उपलब्ध नाही आहे. आणि ते तुम्हाला एका जागी सलग 10 दिवसाची साधना जर तुम्ही केली आणि त्याच्यानंतर नियमित प्रॅक्टिस केली तर ते ट्रान्सफॉर्मेशन शक्य आहे. आणि म्हणून माझा हा प्रयत्न आहे की जे माझ्या जीवनात रेकीनी हा जो इतका सुंदर सकारात्मक बदल घडवला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा एकमेव उद्देश त्यामागचा आहे. चला तर मग आता आजचा टॉपिक. मसुरे मॉडर्ननी काल आपण बघितलं की अन्न आणि पाण्यावर अफर्मेशन दिले. तर हा प्रयोग जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे मसुरे मॉडर्नचा, की त्यांनी 3 भांड्यांमध्ये भात टाकला. एका याच्यावर लवची चिठ्ठी चिटकवली, एका याच्यावर नथिंग आणि एका याच्यावर हेट. बघा, काही प्रमाणात आपल्याही जीवनात असेच लोक आहेत ना. काही लोकांना आपण जीवापाड प्रेम करतो की त्यांना थोडासाही धक्का लागलेला आपल्याला चालत नाही. काही लोक आपल्या जीवनात येतात, जसं एखाद्या मॉलमध्ये गेलात, तुम्हाला तेवढा पुरतं त्यांनी काही साहित्य दाखवलं आणि त्याचा आपला संपर्क येत नाही, ते म्हणजे नथिंग. आणि काही लोक तर आपण आपल्या आयुष्यात असे ठेवलेले आहेत की ज्यांचं नाव जरी आठवलं तरी सुद्धा आपल्या राग आणि द्वेष वाढायला लागतो. आहेत ना या पद्धतीचे लोक आपल्या जीवनात. काही लोकांना जीवापाड प्रेम, काही लोकांसाठी इग्नोरन्स आणि काही लोकांसाठी खूप सारा हेट. अफर्मेशन या संदर्भ हा मुद्दा सायंटिफिकली प्रूव्ह करताना मसुरे इमोटोंनी ज्या भरणीवर लव लिहिलेलं होतं त्याला खूप प्रेमाचे अफर्मेशन दिले की तू खूप छान आहे, तुझं माझ्या जीवनामध्ये खूप महत्व आहे, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. जे जे चांगलं बोलता येत होतं, जे आपण आपल्या जीवाभावाच्या व्यक्तींना बोलतो, ते सगळे चांगले अफर्मेशन त्यांनी त्या लव वाल्या याला दिले. नथिंग वाल्याला त्या बॉटलला उचललं, एका कोपऱ्यात ठेवून दिलं, 8-10 दिवस काही बघितलं नाही. आणि हेट वाल्याला जे जे वाईट बोलता येतं ते सगळं वाईट बोलल्या गेलं. परिणाम सायंटिफिकली त्यानंतर हा एक्सपेरिमेंट लाखो लोकांनी करून बघितला आणि रिझल्ट सेम होता. ज्याला लव वाले अफर्मेशन दिले तो भात ताजा राहिला 8-10 दिवसानंतरही. नथिंग वाला थोडासा खराब झाला, पण हेट वाल्याला बुरशी लागली, त्या भातात पाणी पाणी झालं. मग विचार करा, आपण आपल्या मनामध्ये जी भावना ठेवू तसंच आपल्या या शरीरासोबतही होणार आहे. कारण आपल्या मनामध्ये आपण तसाच नकारात्मक भाव, तशीच द्वेषाची भावना कुणातरीसाठी ठेवणार आहोत. देखो कैसे भी जियो, जिंदगी खत्म होने वाली है. आज सकाळी उठलात, कोणी कोणी ऍक्शन केली? थँक्यू सो मच गॉड की आजचा दिवस मला दाखवला. आणि माझ्या परिवाराकडे बघून तेव्हा आपण दुसरं म्हटलं की थँक्यू, आज माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जागा झाला. तर ही ऍक्टिव्हिटी रोज कराल ना, बघा 21 दिवसात कसं परिवर्तन होणार आहे. आणि कुणी कुणी जर आपल्या शरीराला नव्याने स्पर्श करून थँक्यू म्हटलं, हे डोळे माझ्यासाठी काम करत आहेत, मला हे सुंदर जग दाखवत आहे, या कानांनी मी सुंदर ध्वनी ऐकत आहे, या मुखाने मी सुंदर बोलत आहे, कसं वाटलं? ज्या दिवशी स्वतःप्रती ग्रॅटिट्यूड आपण निर्माण करू, या जगातलं सौंदर्य बघायला शिका. कसं आहे ना, एक गुलाबाचं फुल जेव्हा उमलतं त्यालाही
काट्यात न निघावं लागतं. सहजतेने सहज सोपं आयुष्य कुणालाच मिळत नाही. जीवनामध्ये पेरणी केल्यानंतर त्या रोपाला लहानाचं मोठं होताना किती कष्ट होत असतात. अगदी पावसाचा धो पाऊस येतो तोही सहन करावा लागतं. जीवनही तसंच आहे ना, की प्रत्येक रोप यशस्वी होईल असं नाही. आपल्या जीवनाचा नियम आहे उदय, विकास आणि ऱ्हास. उदय, प्रत्येकाला जन्म झाला. या जन्मामध्ये म्हणजे जे आपण जीवन जगतो ना, त्याचा दी एंड डेथ आहे. एक नियम आहे BCD. बर्थ जी या पृथ्वीवर झाली आणि डेथ जी होणारच आहे, त्याला कुठलाही चॉईस नाही आहे. पण त्याच्यामध्ये एक सी आहे, ते म्हणजे चूज. तुम्ही तुमचं आयुष्य कसं निवडता ही चॉईस मात्र आपल्या हातात आहे. काट्यांमधूनही गुलाब अस्तित्व निर्माण करू शकतो. आणि काही माझं आयुष्य वाईट आहे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आयुष्य संपवू शकतं. प्रत्येकाने चॉईस केलेली आहे. तुम्ही आज इथे आहात, काल 500 लोक होते क्लासमध्ये, आज 397 आहेत. का बरं? कारण आयुष्याचा बहुमूल्य वेळ एखाद्या चांगल्या गोष्टीत इन्व्हेस्ट करणं, याला सुद्धा ही पेशन्स लागतं आणि पॅशन लागतं. काही लोक जगतात ठेविले अनंती तैसेची राहावे, काही बदल होणार नाही, काय फरक पडणार आहे 10 दिवसात. पण काही लोक निश्चितच राहतील. की मला बरेच लोक मग म्हणतात की मॅडम आधी भेटला असतात तर आयुष्य काही वेगळं राहिलं असतं. अगदी एक छोट्याशा मुलाचा मला फोन आलेला होता, त्याच्या आईलाच लावून दिला. एक 5-6 वर्षाचं मूल असेल आणि त्यांनी मला आईला फोन लावून बघितला, मला फोन केला, मी फोन उचलला, तिकडून छान एक गोड आवाज आला की त्यांनी नाव सांगितलं, मी नावाचा व्यक्ती बोलतोय. आणि त्या छोट्याशा मुलाने मला थँक्यू म्हटलं. मी त्याला ओळखत नव्हते, कारण तुम्हाला माहितीये की आता तुम्ही 403 लोक आहेत, मी नाही ओळखत सगळ्यांना, बरोबर की नाही. तसंच तो एक स्टुडंटचा मुलगा होता आणि त्या छोट्याशा मुलाने मला थँक्यू म्हटलं. कशासाठी थँक्यू म्हटलं त्याला विचारलं. म्हणे तुमचा क्लास जॉईन केल्यानंतर ना माझ्या आईने रागराग करणंच बंद केलं म्हणे. किती सुंदर गिफ्ट मला मिळालं त्या मुलाकडनं. त्या मुलाचं एक हे की त्या छोट्याशा 5-6 वर्षाच्या मुलालाही आपल्या आईमध्ये घडलेला बदल कळला. मग विचार करा, कैसे भी जियो, एक बात ध्यान में रख लो, कैसे भी जियो जिंदगी एक दिन खत्म होने वाली है, तो क्यों ना इसे आज से परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य और दीर्घायु के साथ जीने के लिए रोज सकाळी एक वाक्य 5 वेळा उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहून म्हणायचं आहे. आणि ते दोन्ही हात असे करायचे. ही स्टाईल मला खूप आवडते. दोन्ही हात पूर्ण युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड. जरी शाहरुख खानची असली तरी आपण करू शकतो ही स्टाईल. काय? मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. मस्त म्हणजे जेही काम तुम्ही करताय ते अगदी आंतरिक आनंदाने करताय आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये जबरदस्त येतोय. चला लाजू बिजू नका बरं, जरा करा अशा हात. कोणी अडवलं नाही, कोणी पाहणार नाही तुम्हाला. दोन्ही हात असे करायचं है. मुनी गौड़न थांबू नका. आप रुकोगे तो जिंदगी में कोई आगे नहीं बढ़ने के लिए आएगा, बहुत समय लग जाएगा. डिसिजन घेताना टेक युअर ऍक्शन. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. आज डिक्लेअर कर दो युनिवर्स को, जे पाहिजे ते. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट मला देण्यासाठी खूप खूप आभार. कोणी कोणी होमवर्क केलेला आहे, जीवनात असलेल्या चांगल्या गोष्टी लिहून काढल्या आहे. कारण आतापर्यंत बघा, जिथे फोकस जातो तिथे एनर्जी जाते आणि जिथे एनर्जी जाते तसाच रिझल्ट येतो. और सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. लोगों के बारे में बहुत सोचा आज तक. आज के बाद किसके बारे में सोचना है? अपने बारे में. त्याच्यामुळे आजच्या नंतर जर घरी बर्थडे विसरला, अॅनिव्हर्सरी विसरली, नाराज व्हायचं नाही. मस्त दर महिन्यात बीसी टाकतात बऱ्याच महिला, थोडस सेव्हिंग स्वतःसाठी करायचं. जी पाहिजे ती वस्तू त्याच दिवशी स्वतःला गिफ्ट करायची आणि त्याच्यानंतर ती वस्तू गिफ्ट करून घरी छान गोडधोड 2 पदार्थ जास्तीचे बनवायचे. नाही बाहेर जायचंय तर पार्टी स्वतः करायची. तेवढं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, बरोबर की नाही.
त्याच्यामुळे पहिले हॅपीनेस चूज. अभी चॉईस किसके हाथ में आपकी जिंदगी की. आपल्या आनंदाचे रिमोट लोकांच्या हातात द्याल की सगळे रिमोट स्वतःच्या हातात घ्यायचे. आपल्या हातातले रिमोट कोणाच्या हातात पाहिजे? स्वतःचा. आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. सो आजपासून रोज सकाळी काय बोलायचं? मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. परत स्वास्थ्य म्हणजे शरीर आणि मनाने स्वास्थ्य. रिलीज व्हा. मोनिका सर डोक्यात जेवढे विचार ठेवाल ना प्रगती होणार नाहीये. बाहेर निकलो उससे. जब तक आप बाहेर नाही निकलना चाहोगे कोणीच तुम्हाला मदत करणार नाहीये. ठीक आहे. माझं पण कीर्तन ऐकायला 10 दिवस येईल, 10 दिवस संपेल आणि टाटा बाय बाय होईल. उससे फायदा नहीं होने वाला. अगर फायदा चाहिए तर तुम्हाला तुमच्या ऍक्शन्स घ्याव्या लागतील. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. तुमचं ऍक्शनच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणार आहे. क्लिअर? सो ऍक्शन टेकर बनायचं आहे. तर आपण आपल्या विषयावर परत येऊ. तर लव, नथिंग आणि हेट. तर जीवनामध्ये रोज आपल्याला चांगलं बोलायचं आहे, चांगले विचार करायचे आहे. मॅडम काय माहित आमच्या घरात एवढे वाईट लोक आहेत, एवढे वाईट वागणारे लोक आहेत. तुम्हाला बोलायला काय जातं चांगलं वागायचं? त्या लोकांना आम्हाला फेस करावं लागतं. बघा कधी पण व्यक्ती वाईट नसते. 2 गोष्टी सांगते, तयार राहा. आता त्याचं उत्तर देते. तुम्ही म्हणाल ना की मॅडम आमच्या घरी खतरनाक खतरनाक लोक राहतात, त्यांच्यासोबत थोडं टॅकल करायला आम्हाला खूप त्रास होतो, असं कोण कोण म्हणतं? त्या मनातल्या मनात म्हणत असाल तरी चालेल. आता तुम्हाला सोपा उपाय सांगते. व्यक्ती महत्वाची असेल तर त्या व्यक्तीच्या चुकांना विसरा, आणि चुका महत्वाची असेल तर व्यक्तीला विसरायची हिंमत स्वतःमध्ये निर्माण करा. आपलं आयुष्य चॉईस पण आपली आहे, कोणी आपल्याला बांधलेलं नाहीये. व्यक्ती महत्वाची. बघा त्या व्यक्तीने, आता मला सांगा ज्यांच्या लग्नाला 8-10 वर्ष झाले ना खूप कंप्लेंट्स असतील. आधी असे वागत होते, आता असे वागत नाही. खूप कंप्लेंट्स आहे एकमेकांप्रती. तुम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या काउन्सिलिंगचे जेव्हा सेशन असतात, सेमिनार असतात, आम्ही एक ऍक्टिव्हिटी करत असतो. ती ऍक्टिव्हिटी एक असते की आमच्याकडे जेव्हा 2 लोक येतात ना तेव्हा आम्ही पहिले त्यांच्या मधला राग लिहून घेतो. जसं काल आपण एक ऍक्टिव्हिटी केली. तुम्हाला काय काय वाईट वाटतं समोरच्या व्यक्तीबद्दल, जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन. आणि ते लिहून झालं. अर्धा तास लागला त्यांना लिहायला. काही काही लोकांच्या लग्नाला 20 वर्ष झाले असतात. लिहा, 20 वर्षाचे वाईटपणा लिहून टाका. मग ते 2 कागद जमा करतो आणि बाजूला ठेवून देतो. आणि त्याच्यानंतर म्हणतो की आता ते क्षण आठवा जे तुम्ही अत्यंत आनंदात जगलात, एकमेकांसोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण, आपल्या बाळाचा जन्म, त्याचा रिझल्ट, असे जे जे चांगले क्षण तुम्ही आठवलेले जगलेले आहेत, जस्ट ते तुम्हाला लिहून काढायला सांगतो. आणि ते लिहिल्यानंतर ते कागद एकमेकांना शेअर करतो. निगेटिव्हिटीचे कागद हाऊस डस्टबिन मध्ये जातात, पण पॉझिटिव्ह लिहिलेले कागद लक्षात घ्या. हे प्रॅक्टिकल कधीतरी एकमेकांसोबत करून बघा, आयुष्य बदलून जाईल. ज्या कंप्लेंट्स आहेत ना एकमेकांबद्दल त्या निघून जातील. मला माहिती आहे आयुष्य म्हणजे काय खूप आनंदाचे अगदी पाय, हे नाही आहे की तुमच्या पायाखाली अगदी पायघड्या टाकलेल्या आहेत आनंदाच्या, असं नाहीये. आयुष्य म्हणजे दुःखाचे काटे पण असतात. त्या लक्षात घ्या. उन्हाचे चटके जोपर्यंत सहन होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही ना. लाईफ मध्ये उन्हाळे पावसाळे पाहावंच लागतात. सगळंच काही स्मूथ चालत नाही, आणि चालत असलं तरी चालणार नाही. रोज पुरणपोळीचं जेवण जेवायला दिलं बोर होणार आहे. झुणका भाकर आवडते की नाही एक दिवस? जिंदगी भी वैसी है. एक्सेप्ट करा त्या गोष्टींना. पुढे जाऊया. अवचेतन मन. जीवनाच्या आनंदासाठी आपल्याला प्रेमाच्या लोकांना जवळ करायचं आहे, दुःखाच्या लोकांना दूर करायचं आहे. दुसरा नियम आहे व्हिज्युअलायझेशन. सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी दुसरा नियम आहे व्हिज्युअलायझेशन. काय लिहिलं स्क्रीनवर? वाचा बरं. कोण वाचेल? रिया मॅडम अनम्यूट करा. वाचा बरं काय लिहिलेलं आहे. अनम्यूट करा. काय लिहिलंय वाचा. रिया मॅडम स्क्रीनवर काय लिहिलंय? माईक माईक ऑन करा ना. माईक माईकच्या तिथे बघा मेसेज आला असेल, आज टू अनम्यूट. अनम्यूट करा. चला ठीक आहे. मॅडमला कदाचित अनम्यूट करता नाही येत. स्मिता मॅडम अनम्यूट करा बरं. काय लिहिलंय?
एक मिनिट. काय लिहिलंय स्मिता मॅडम? वानरे मॅडम स्क्रीन दिसत नाही का कुणाला? वानरे मॅडम अनम्यूट करा. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. ओके ओके थँक्यू. आता हे वाक्य वाचल्याबरोबर कोणाकोणाच्या डोक्यात हत्ती आला किंवा पांढरा हत्ती आला असा हात दाखवा बरं. हत्ती आला किंवा पांढरा हत्ती आला, आला ना? मोस्टली, चला मोस्टली प्रत्येकाच्या माइंड मध्ये हत्ती किंवा पांढरा हत्ती आला. इसका मतलब क्या है? वाक्य क्लिअर लिहिलेलं होतं, सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है, पण तरी देखील आपल्या डोक्यात हत्ती आला. अशा कितीतरी गोष्टी आहे. आज मी सांगितलं आजपासून जीवनातल्या दुःखांचा विचार करायचा नाही, पण मॅडम ते तर येणारच आहे डोक्यात, कारण आपला माइंडसेटच आपण तसा करून ठेवलेला आहे की जीवनातले दुःख आपल्याला आठवतील, जीवनातली निगेटिव्हिटी आपल्याला आठवेल. कित्ता भी सोचो, काय म्हटलेल्या बहिणाबाईंनी, मन वडाय वडाय उभे पिकात आलं ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येतं पिकावर. ते जीवनातल्या प्रॉब्लेमवरच फोकस करणार आहे. आणि निसर्गाचा नियम काय म्हणते, जिथे तुमचा फोकस जातो तिथं एनर्जी जाते, आणि जशी एनर्जी जाते तसंच तर जीवन बनणार आहे ना. मग एनर्जी चुकीची, पेरणीच चुकीची होऊन राहिली आहे. बोळे पेड बबूल के और आम कहा से पाए, विचारांच्या माध्यमातून पेरणी नकारात्मकतेची होते, आणि मग म्हणतो आमच्या जीवनात आनंद नाहीया, आमच्या जीवनात सुख नाहीया. किती लोकांना टेन्शन आलंय, होत आहे की नाही? असं होत है? अगर इससे बाहर निकलना है तो हमें क्या करना चाहिए? मी फक्त प्रॉब्लेम नाही सांगणार आहे, या 10 दिवसात तुम्हाला सोल्युशन पर्यंत पोहोचवणार आहे. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये फक्त मी सांगितलेली ऍक्शन घ्यायची आहे, आपण रिझल्ट पर्यंत पोहोचणार आहे. कसं आहे, आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला उशीर झाला यायला, तर अर्धा तास काही वाटत नाही, फोन लागला नाही 1 तास काही वाटत नाही, 2 तास काही वाटत नाही, 4 तासानंतर हालत काय होऊन जाते. घरच्या एखाद्या व्यक्तीला यायला उशीर झाला तर फोनही लागत नाही, 4 तास आलाही नाही, मनामध्ये नको नको ते विचारच नाहीयेत. तर यू कॅन इमॅजिन दॅट पिक्चर्स, त्या घटना तुम्हाला व्हिज्युअलाइज व्हायला लागतात. याचं साधं उदाहरण देते, प्रत्येक आईने आजीने घेतलेला अनुभव आहे. आपलं जेव्हा मूल चालायला शिकतं ना, इथे 431 लोक आहेत, जेवढे मदर पेरेंट्स असतील त्यांनी आपला मुलगा चालायला शिकला तेव्हा किती आईनी म्हटलं अरे धाव मी तुझ्या सोबत आहे, किती आईनी म्हटलं अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, आणि ते लेकरू धप्पकन पडलं. झालंय ना असं, धप्पकन पडलं. काय झालं, तुम्ही अफर्मेशन काय दिलं, अरे पडशील पडशील अफर्मेशन देत होता, आणि व्हिज्युअलाइज पण करत होता की तू पडशील, पडल्याचं बघतही होतात, आणि लेकरू पडलं. मग आपल्या शब्दांचा किती असर होतो बघा. आणि म्हणून मुलांना नकारात्मक गोष्टी बोलायच्या नाहीया, आणि आपले अहो पण किंवा आपली ही पण जशी पाहिजे तेच वाक्य आपल्या माइंड मध्ये आता सेट करायचे आहेत. माय हजबंड लव केअर अँड रिस्पेक्ट टू मी, माय वाईफ लव केअर अँड रिस्पेक्ट टू मी. ज्या ज्या नात्यामध्ये प्रेम विश्वास आदर पाहिजे, पेरणी पण त्याच शब्दांची करत राहायची आहे. मग रोज स्वयंपाक करून राहिल्या आणि मनात विचारून राहिल्या माझा मुलगा ऐकत नाही, हा अभ्यास करत नाही, हे नाही उंडल्या, यू आर क्रिएटिंग दॅट व्हायब्रेशन. तुम्ही त्या अन्नाला सुद्धा तेच अफर्मेशन देऊन राहिले. स्वयंपाक तर चालू आहे आणि मनात विचार आमचे हे ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, पेरणी तशीच होणार. ऑफिसचं काम करून राहिले, बॉस ऐकत नाही, बॉस खूप बेकार आहे, रिझल्ट सुद्धा बॉस बेकारच वाटेल. म्हणून आजपासनं पेरणी कशी करायची आहे, तुम्हाला काय पाहिजे ते, आणि आज लिहून काढा सगळ्यांनी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये की तुम्हाला काय कसं पाहिजे. मला जमल्यास मी आज तुम्हाला अफर्मेशनचा व्हिडिओ पाठवते, अफर्मेशनचं रेकॉर्डिंग पाठवते की प्रॉपर अफर्मेशन कसं असायला पाहिजे. ठीक आहे, तर त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला सगळ्या ग्रुपवर पाठवते, ते बघा आणि त्याला तुम्ही त्या पद्धतीने तुमची अफर्मेशन क्रिएट करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक अफर्मेशन, कारण इथे आपल्याला 10 दिवसाचा भरपूर सिलेबस आहे, प्रत्येक अफर्मेशन मी इथे सांगू शकत नाही, पण त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देते.
तुम्हाला या 10 दिवसांमध्ये काय भेटणार आहे? तुम्ही कुणाचाही औरा बघायला शिकणार आहे, कुणाचा औरा बघू शकाल, कुणाचा औरा म्हणजे एखाद्याच्या शरीरात कुठे दुखतंय त्याचा स्कॅन करू शकणार आहे. शरीराला स्पर्श न करता तुम्ही सांगू शकणार की याच्या शरीरात इथे इथे पेन आहे. कसं वाटेल शिकायला? याच 10 दिवसात होणार आहे त्या सगळ्या. तुम्ही स्वतःचा पण औरा बघू शकाल, फील करू शकाल, औराचं क्लिन्झिंग करू शकणार. आपल्या आयुष्यामध्ये नेमके प्रॉब्लेम काय येतात याचं पण अनालिसिस आपण करणार आहे. पर उसके लिए जरूरत क्या है? 10 दिन रेग्युलर क्लास अटेंड करना है. आणि फक्त करायचं म्हणून करायचं नाही, बुवाचं कीर्तन ऐकायला यायचं नाही. ओनली योर एक्शंस कैन चेंज योर लाइफ. तो अपने आप को थोड़ा बदलो, ठीक है ना? लोखंडाला मोल्ड करण्यासाठी पण तप्त अग्नीतनं जावं लागतं, बरोबर की नाही? जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, सो यू हॅव टू चेंज युअर ऍक्शन्स. तुम्हाला तुमच्या ऍक्शन्सला बदलणं गरजेचं आहे. तर व्हिज्युअलाइज करताना दुसरी महत्वाची गोष्ट, आपण आपल्या मुलांचे नावं ठेवले की नाही? सगळ्यांनी मुलांचे, ज्यांनाही मुलं आहेत त्यांनी नावं ठेवले. आजकाल तर फेसबुकवर टाकतात, आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे, चांगलं नाव सुचवा, असा भेट जमाना आलेला आहे. तर जे काही नावं ठेवले एवढं शोधाशोध घेऊन नावं ठेवले जातात. आणि बोलताना चिंटू, पोंटू, मोंटू असं काहीतरी घरात बोलले जातात. प्रत्येक गोष्टीत एनर्जी आहे. मा जिजाऊ लहानपणी शिवरायांना काय बोलायची सांगा बरं? कोण सांगेल? मा जिजाऊ शिवरायांना लहानपणी काय बोलायची? राजे. बरोबर आहे. काय बोलायची? राजे. राजे ही एनर्जी त्यांनी अगदी लहानपणापासून शिवरायांच्या औरामध्ये टाकली, शिवरायांच्या चक्रांमध्ये एनर्जी टाकली आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय प्राप्त झाले. आणि आपण मूर्खा, तू काहीच करू शकत नाही, तू बेअक्कल आहे, तुला किती समजवलं तरी ऐकत नाही, अशी एनर्जी आपण आपल्या मुलांच्या मागे लागून टाकतो. सो आज बदल जाओ. थोडं पाठीवरून हात फिरवा मुलांच्या आणि यू कॅन डू इट एकदा म्हणून बघा. बघा, न करणारा मुलगा हे करायला लागेल. कारण एनर्जी, एव्हरीथिंग इज द एनर्जी. आपण आपल्या मुलांना एक खंबीरपणे, ते कुठेही जगाच्या पाठीवर असले ना, तर त्यांचे आकाशावर झेप असावी, त्यांची उंबरठ्यावर भक्ती पाहिजे. घर त्यांना या पद्धतीने द्या की त्यांचं झेप आकाशापर्यंत असेल, पण त्यांची भक्ती उंबरठ्यावर असेल. आज काय झालेलं आहे? घर म्हणजे फक्त भिंती झाल्या. भिंतींना खूप सजवतो, खूप डेकोरेट करतो, महागडं फर्निचर, महागडं सगळं असतं, पण त्या घरामध्ये ना 4 लोक राहतात, तो सहभावनापूर्वक संवाद मात्र नसतो. एका मनापासनं दुसऱ्या मनापर्यंत पोचणारा संवाद मुळीच नसतो. मला मागे मुंबईला जायचा योग आला आणि मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये गेलो. आम्ही पण एक फॅमिली सोबत होतो. तिथे एक फॅमिली आली आणि 4 लोक होते, एक मुलगा, एक मुलगी, पती आणि पत्नी. आले, मेनू कार्ड समोर आला, ऑर्डर दिली. जशी ऑर्डर दिली तशी चौघांच्या खिशातनं 4 यंत्र बाहेर पडले. अगदी 10-15 मिनिटं ते ऑर्डर येईपर्यंत ते यंत्र चाललं. त्याच्यानंतर यंत्र बाजूलाच, आणि जे काही ऑर्डर दिलं होतं ते खाल्लं. मग ते यंत्र हातात घेऊन ती फॅमिली बिल पे करून निघून गेली. रविवार होता, सुट्टीचा दिवस होता. फॅमिली सोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी ते एकत्र आले होते. पण आज कुटुंबाचा क्वालिटी टाइम या पद्धतीने असतो, कारण त्या कुटुंबामध्ये जे यंत्र आहे ना, मोबाईल नावाचं जे यंत्र आलेलं आहे, ते यंत्र खूप मोठ्या प्रॉब्लेम क्रिएट करतोय. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? कारण काही लोकांना येतोय ना? ओके, थँक्यू. तर लक्षात घ्या, थोडा सोचिये की जीवन कशा पद्धतीने आहे, आणि त्या जीवनाला आपल्याला अधिक आनंदी करायचं असेल ना, थोडा वेळ एकमेकांना द्या. जरा एक घरी बास्केट तयार करा की रात्रीचं जेवण एकत्र करायचं आणि त्या जेवणाच्या आधी ते यंत्र त्या बास्केटमध्ये टाकायचं आहे. एक बॉक्स तयार करा. ये बात आज से दिमाग में फिक्स कर लो. कैसे भी जिवो. लाईफ कोणत्या फॉर्मवर आहे? बी म्हणजे बर्थ, डी म्हणजे डेथ.
जन्म आणि मृत्यूच्या मधला प्रवास, हे चॉईस मात्र आपली आहे. तो BCD याद में रखो. फॉर्म्युला काय? BCD. या फॉर्म्युल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि जीवनाचा आनंद शोधायचा आहे. सो इथे व्हिज्युअलायझेशनचं एक छान प्रॅक्टिकल करू आपण. रेडी आहात प्रॅक्टिकल करण्यासाठी? चलो, व्हिज्युअलायझेशन हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सिद्ध करून दाखवते आज. चला, रेडी? पाठीचा कणा ताठ. जे झोपून क्लास अटेंड करतात आहे जरा उठा, जागे व्हा. प्रॅक्टिकल त्याच्याशिवाय बरं वाटणार नाही. बघा, पाठीचा कणा ताठ असणं खूप आवश्यक आहे, कारण आपले 7ही चक्र या स्पाइन मध्ये लोकेटेड आहे आणि या चक्रांना, या स्पाइनला स्ट्रेट ठेवलं तर आपले चक्र आपोआप ऍक्टिव्हेट होत असतात. ओके, सो पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवर घ्यायचंय. 2 मिनिटाचं प्रॅक्टिकल, जास्ती मोठं नाही, खूप मोठं मेडिटेशन नाही करत मी. मला माहिती आहे ओव्हरऑल आपला स्ट्रेंथ किती असतो सुरुवातीला, मग तुम्ही 1 तासाचं मेडिटेशन करू शकता. डोळे हलके बंद. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. आता बघा, तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल अगदी कळी स्वरूपात असेल किंवा अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं, अगदी तुम्हाला आवडतं ना त्याच रंगाचं आणि त्याच आकाराचं ते फूल आहे. कदाचित खूप जवळच्या व्यक्तीने पहिल्यांदा दिलेलं ते फूल असेल जे आत्ता तुमच्या हातात आहे. खूप जवळच्या व्यक्तीने पहिल्यांदा दिलेलं फूल असेल जे आत्ता तुमच्या हातात आहे. अगदी अलगद ते फूल चेहऱ्याजवळ आणायचं आहे. अलगद ते फूल चेहऱ्याजवळ आणायचं आहे. बघा, त्या फुलाचा सुंदर सुगंध आपल्या चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आणत आहे. त्या फुलाचा सुंदर सुगंध आपल्या जीवनात एक सुंदर प्रसन्नता आणत आहे. त्या फुलाचा सुंदर सुगंध आपल्या जीवनात एक छान प्रसन्नता आणत आहे. एक छान प्रसन्नता आणत आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलेला आहे, एक निरागस स्माइल. आणि त्या फुलाचा सुगंध आपल्या चेहऱ्यावर एक छान स्माइल आणत आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि याच स्माइल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. अगदी हळूवार डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. कुणा कुणाला गुलाबाचं फूल दिसलं, कुणाला सुगंध जाणवला आणि कुणाला रंग. जस्ट टाइप इन चॅट बॉक्स. गायत्री मॅडम, काय जाणवलं बोला. नीट करा. फुलही दिसला आणि रंगही दिसला, फक्त सुगंध नाही वाटला, पण फुल आणि रंग दोघे. ग्रेट. कांचन मॅडम, काय जाणवलं? तू दिलं ना फुल. अनम्यूट करा, माईक ऑन करा. प्रीती जोशी मॅडम, काय जाणवलं? छान जाणवलं, असं फुल पण फील झालं. आणि तेच जेव्हा तुम्ही असा वर घ्यायला लावला ना हात चेहऱ्याजवळ, तेव्हा असं फ्रेग्रन्स फील. व्हेरी गुड. आता बघा, इकडे मेसेज पण खूप लोक टाकतात आहे, फुल, रंग, सुगंध जाणवलाय, रेड रोज जाणवलाय. आता लक्षात घ्या, इथे ना रेड रोज होता आपल्याकडे, अस्तित्व काहीच नव्हतं. बट तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये नसलेल्या गोष्टीचं तुम्ही अस्तित्व अनुभवलं. आम्ही काही क्लासेसमध्ये मिरच्या पण अनुभवतो, काही वेळेस चिंचा तोंडात देत असतो, काही वेळेस आवळा, की त्याची चव
पूर्णच्या पूर्ण तोंडामध्ये येत असते. मिरचीचा तिखटपणा, आवळ्याचा तो तुरटपणा आणि चिंचाची चव सगळं लोकांना जाणवतं. अगदी लिंबू सुद्धा आम्ही एक लिंबू पिळतो कधी कधी. हे फक्त मग विचार करा की जी गोष्ट अस्तित्वात नाहीये, फक्त आपण माइंड मध्ये त्या शब्दांचा प्रभाव निर्माण केला तर त्याची चव आपण अनुभवू शकतो. तर मग लक्षात घ्या की आपल्या जीवनामध्ये जर आपण रोज या पॉझिटिव्हिटी ज्या आपल्याला पाहिजे आहे त्या गोष्टींचा जर विचार केला तर मग आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाची पेरणी करू शकू की नाही. आणि म्हणून व्हिज्युअलाइज करत असताना एक नियम सांगते, जर का नकारात्मक विचार डोक्यात येत असतील, नकारात्मक व्हिज्युअलायझेशन होत असेल तर मग काय करायचंय आपल्याला, कट 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 डिलीट 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 म्हणायचंय आणि त्या एनर्जीला तिथेच डिस्कनेक्ट करायचं आहे आणि त्याच्या जागी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. समजा आता मुलं ऐकत नाही, मुलं अभ्यास करत नाही असं ज्या पालकांना वाटतं त्यांनी असा विचार आला की कट 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 डिलीट डिलीट करायचं आणि त्याच्या जागी म्हणायचं आहे माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करतो. रिव्हर्स अफर्मेशन द्या. कठीण आहे, काही दिवस त्रास होईल, कारण आजपर्यंत आपली लाईफस्टाईल चा फोकस वेगळ्या गोष्टीकडे होता आणि आता आपल्याला फोकस चांगल्या याच्यात करायचा आहे. मग तिथे अफर्मेशन द्यायचं आहे की या जगातला बेस्ट मुलगा माझा आहे, बरोबर की नाही, या जगातली बेस्ट वाईफ माझी आहे, या जगातला बेस्ट हजबंड माझा आहे. अफर्मेशन तर चेंज करून बघा. ओनली युअर वर्ड, शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की त्या शब्दांच्या अनुभवलं ना आपण आता की अस्तित्व नसलेल्या गुलाबाचा आपण अनुभव घेतला, त्याचा सुगंध अनुभवला, त्याचा स्पर्श अनुभवलेला आहे, तो गुलाबाचा रंग देखील दिसला. मग चला याच गुलाबाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आनंदाचे रंग भरूया आणि जीवनाला नवी सकारात्मकता प्रदान करूया. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ, हे विसरू नका. तिसरा नियम आहे तो म्हणजे मेडिटेशन. यू कॅन डू विथ युअर ब्रीथ. आता ध्यानाचा अर्थ जर मी कुणाला विचारते कोण आहे, मेडिटेशन म्हणजे काय, कोण सांगेल सांगा बरं, काय हो मेडिटेशन? मनीषा देशपांडे मॅडम सांगा, ध्यान काय असतं? अनम्यूट करा. म्हणजे आपली जी देवता आहे त्याला समोर ठेवून आपण अगदी बिनधास्त राहायचं, त्यांच्या कृपेचा वर्षाव होतोय का बघण्यासाठी ध्यान लावायचं, त्यांना समोर ठेवायचं. चला छान, थँक्यू. त्याच्यानंतर अलका सप्तर्षी मॅडम पुढे गेल्या, मनीषा देशपांडे झाले, त्याच्यानंतर माधवी मॅडम. बोला बरं, तर इथून माझ्या याच्यात पटापट चालले आहेत. हा माधवी मॅडम अनम्यूट करा. काय आहे मेडिटेशन? माईक ऑन करा माधवी मॅडम. हा नाही सांगता येत. ओके ठीक, थँक्यू. एनीवन? कविश्री मॅडम, काय आहे मेडिटेशन? एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून त्याचा विचार करणे. ओके चला थँक्यू. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मेडिटेशन, ठीक आहे. आता Yes. मेडिटेशनचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर मेडिटेशन म्हणजे काय आहे? ध्यान, ठीक आहे. आता ध्यान वेगवेगळ्या आध्यात्मिक याचं ध्यान असतं, वेगवेगळ्या धर्मपंथांनुसार वेगवेगळ्या मेडिटेशनच्या प्रक्रिया सांगितल्या आहे. चक्रा मेडिटेशन आहे, औरा मेडिटेशन आहे, त्याच्यानंतर फायनान्स मेडिटेशन आहे, रिलेशन मेडिटेशनचे बरेच प्रकार आहे. म्हणजे ध्यान प्रक्रिया वेगवेगळ्या टॉपिकवर केल्या जातात. पण मी माझ्या या 20 वर्षाच्या करिअरमध्ये मी एक मेडिटेशनची व्याख्या अनुभवलेली आहे. ती म्हणजे बघा, रोडवर काय लिहिलं असतं, नजर हटी दुर्घटना घटी. आपण भाजी जरी चिरून राहिलो आहे आणि लक्ष गेलं की ती चुरी, ती पावशी कुठे येत असते? आपल्या बोटावर येत असते, बोट कापलं जातं. म्हणजे ध्यान हे आपलं प्रत्येक गोष्टीत असलं पाहिजे. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही जेही काम करता आहे, जी ही जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे ती पूर्ण ध्यानपूर्वक लक्षपूर्वक कराल तर तुमच्या प्रत्येक कामाचा रिझल्ट हा सकारात्मकच येणार की नाही येणार? लक्ष असेल तर बोट चिरणार आहे का? डोक्यामध्ये मला सांगा, कुठलाही अपघात होत असतो, ते अपघात जेव्हा होत असतो तो अपघात त्या समोरच्या सिच्युएशन मुळे नाही होत असत, तर त्या व्यक्तीचा त्या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये जो डोक्यात वेगळा विचार चालू असतो त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या हातून अपघात घडतो. येस ऑर नो? आणि त्याच्यासोबत दुसऱ्यालाही
भोगावं लागतं. एव्हरीथिंग इज द माइंड. त्या माइंड मध्ये जसा विचार पेराल तसंच घडणार आहे. घरून म्हणून म्हणतात ना की घरून जाणाऱ्या व्यक्तीला कधीच वाद घालून घराच्या बाहेर पडू देऊ नका. त्याच्या मागे कारण आहे. कारण एखाद्याचा डोक्यामागे सतत कटकट असली तर त्या विचारांमुळे याच्यात तो ड्रायव्हिंग करेल आणि नुकसान होईल. त्याच्यामुळे घरामध्ये खरोखर एक सुंदर वातावरण आपण निर्माण करू शकतो. चला आज एक प्रॉमिस करा बरं मला. ज्या माझ्या महिला, आज तर प्रत्येक महिला 80-90% वर्किंग असतात. वर्किंग असल्यात मला माहिती आहे तुमच्यावर जबाबदारीचं जास्ती ओझं आहे, पण घ्यायचीच आहे तर ती आनंदाने घेऊया. जबाबदारी जरी घ्यायची असली तरी आनंदाने घेऊया. आपल्या घरून पडणाऱ्या प्रत्येक व्यक्ती बाहेर जेव्हा घराच्या बाहेर पडेल ना, तर त्या व्यक्ती जेव्हा घरी येईल तर हसत मुखाने त्यांचं स्वागत करूया. जे महिला गृहिणी आहेत त्या दिवसभर घरासाठी राबत असतात, पण त्यांना अप्रिशिएशनचा एक शब्द नाही भेटत. घरच्या पुरुषांनी, घरच्या मुलांनी, आई कागा आज खूप थकली का, किंवा वाईफला म्हणायचं कागा आज तू खूप थकली का, आणि म्हणून प्रेमाने संवाद साधा. दिवसभराचा थकवा निघून जाणार आणि बाहेरून काम करून आलेला व्यक्ती, ती महिला असो की पुरुष, बाहेर खूप कामाचं ओझं असतं. वेगवेगळ्या समस्या त्या वर्किंग सेक्टरमध्ये आज कुठेही काम करणं सोपं नाही राहिलेलं आहे. आज आल्यानंतर त्यांना एक छान सुंदरशी स्माईल आणि एक ग्लास पाणी जर तुम्ही दिला, बघा घरचं वातावरण कसं बदलून जाईल. आपण म्हणतो मी का दिवसभर घरी रिकामी बसली होती का. शब्दच बदला हो, जीवन बदलेल सगळं. इसका अगर हम चाहे ना, म्हणून आज एक जीवनाचा अजून एक सुंदरसा नियम, आज से हमारी जिंदगी कैसी रहेंगी. कठीण आहे पण करायचं आहे. डोक्यावर मोठी बर्फाची लादी ठेवली आहे आणि तोंडात मधाचा गोळा ठेवलेला आहे. इथून 21 दिवस असंच जीवन जगायचंय. फक्त 21 दिवस. किती दिवस? 21 दिवस. कसं बघायचंय? डोक्यावर मोठी बर्फाची लादी ठेवलेली आहे आणि तोंडामध्ये मधाचा गोळा ठेवलेला आहे. कामाच्या क्षेत्रात पण आणि घरात सुद्धा लोकांची वागताना, मुलांची वागताना एकच नियम ठेवायचा आहे. कठीण आहे पण करायचा आहे. हा टार्गेट खूप कठीण आहे की रोज गोड गोड कसं बोलणार. कठीण आहे पण बोलून तर बघा काय फरक पडतो. लोकही आपलेच राहणाऱ्या घरचे. कुणी आहे का रिपीटर ज्यांनी हा प्रयोग केलेला आहे? एनीवन इज देअर? कुणी आहे का लास्ट बॅचचा? हा, सुलोचना मॅडम, काय फरक पडला सांगा बरं. हा, थोडे म्हणजे आनंदी वातावरण निर्माण झालं घरात. आपण आता कामावरून आले, मिस्टर जर त्यांना हसून आपण ग्लास वगैरे दिले, म्हणजे पूर्ण म्हणजे वातावरण चेंज होतं. मुलांमध्ये पण बदल होतो. आणि माझा थोडा राग पण शांत झालाय आता पहिली रेकी केल्यापासून. स्वतःच आता कंट्रोल करते. राग आला तर तुम्ही सांगितले त्या पद्धतीने करते. त्यामुळे आनंदी वातावरण, आपल्याला पण जो त्रास होतो ना मानसिक किंवा काय आपण रागवलं, तो मग कंट्रोलमध्ये आलाय थोडक्यात. आणि ते मी गावी गेल्यावर पण म्हणजे आमच्या सासूबाई एवढ्या बोलत होत्या. कारण मी ह्यावेळेला ठरवलेलं की रेकीचं अटेंड केले आणि मी अजिबात त्यांना काही बोलणार नाही. त्यामुळे मी त्यांना काही नाही, खूप शांत राहिले. ते मलाही त्रास नाही झाला आणि त्यांनी बोलतच होते. खरं मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही सांगितले त्यांच्याशी गोडी गुलाबीने वागले, सगळं व्यवस्थित झालं मग आज. चला, खूप म्हणजे छान, हाच अभिनंदन. ग्रेट. हा, बोला अरुणा मॅडम. हा मॅडम, आपल्याला वाटतंय आपणच का आता तुम्ही म्हणल्यासारखं, पण करून बघितलं तर खरंच खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते मॅडम. आपण अनुभव आहे. बदलतो की लोक बदलतात. आणि सेकंड लेवलचा तो चोकुर सिम्बॉल तर मोस्ट पॉवरफुल सिम्बॉल आहे. त्यानं तर पूर्ण शांतताच येते सगळ्यांमध्येच. चला, छान. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. गायत्री तुम्ही मॅडम. आयुष्यात आमच्या आधी यायला पाहिजे होत मॅडम खूप. चला, थँक्यू. गायत्री मॅडम बोला. दुरुस्त आहे. हॅलो, नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम, बोलिये. हो, खूपच फरक पडलाय. प्रयोग करून बघितले सगळे जे जे सांगितले त्याप्रमाणे. हॅलो, हा, येतो आवाज, बोला मॅडम. हा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हाही प्रयोग केलाय. डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात मधाचा गोळा. फरक खूपच पडतो. यस, छान. आणि कंटिन्यू चालूच आहे. चालूच आहे. ग्रेट. नुसतं शिकायसाठी शिकू नका, प्रॅक्टिकली करा म्हणजे रिझल्ट येणार. ओके, सो थँक्यू गायत्री मॅडम. तर ह्या जे सगळे सांगतायत, कारण
तुम्ही जोपर्यंत आजपर्यंत आपण लोकांना बदलवायचा प्रयत्न केलाय, जेव्हा आपण स्वतः बदलतो तेव्हा जीवन बदलतं. आपण काय केलेलं आहे, शादी के बाद भारतीय संस्कृती में एक फॅक्टरी चालू होती. कोणती? बदलाव की फॅक्टरी. कोणालाच काही परफेक्ट भेटत नाही, ऍडजस्ट करावं लागतं. आपल्या हाताचे 5 बोट सारखे आहेत का? प्रत्येकाचा आकार, शेप सगळं वेगळं आहे. आणि लग्न ही तर आपल्या अशी संस्कृती आहे की एक रोपट एका जागून दुसऱ्या जागी वाढवायला किती त्रास होता. एका कुंडीतून काढून दुसऱ्या कुंडीत लावलं तर इथे तर एक 25-30 वर्षाचं मोठं झाड उपटून एका जागून दुसऱ्या जागी 2 भिन्न संस्कृती एकत्र केल्या जातात, भिन्न वातावरण. कठीण आहे हा टास्क, पण तरी करावा लागतो. प्रॉब्लेम वर फोकस कराल तर प्रॉब्लेम मोठा होईल. रेकीत आला आहात तर सोल्युशन वर जा. रेकी तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे. इथून पुढचं आयुष्य खूप सुंदर होणार आहे. तर प्रत्येक क्षण जगताना आपल्याला प्रत्येक श्वासासोबत सकारात्मक ऊर्जांनी जगायचं आहे. आणि केव्हा जगायचं आहे? इथून पुढे 21 दिवस. कारण 21 दिवसामध्ये ब्रेनचा न्यूरोप्लास्टिकचा नियम आहे की इट टेक्स 21 डेज तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी 21 दिवस लागतात. तर कोण कोण तयार आहे येणाऱ्या पुढच्या 21 दिवसामध्ये आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेने परिपूर्ण करण्यासाठी? सो इफ यू आर रेडी तो आगे वाला क्लास उनके लिए, जे 21 दिवस पुढचे कमिटेड आहे. क्लास तर 10 दिवस राहणार आहे, पण जी मी दिनचर्या सांगेल ते 21 डेज तुम्हाला फॉलो करायची आहे, रिझल्ट सांगायचा आहे. चला तर लिहा बरं तुमच्यावर काय काय जिम्मेदारी आहे. पटपट लिहून काढा. तुमच्यावर काय काय जबाबदाऱ्या आहे पटपट लिहा. क्रम लावा त्याचा. एक 2-4 मिनिटं देत आहे मी तुम्हाला. जस्ट राईट डाऊन. प्रत्येकाने लिहायचं आहे काय काय जबाबदाऱ्या आहे. एक व्यक्ती म्हणून जेही तुम्ही जीवन जगताय त्यात तुमच्यावर काय काय जबाबदाऱ्या लिहून काढा. 2 ते 3 मिनिटं देत आहे, पटापट लिहा. त्याला लिहून झाले का सगळ्यांचे? 1 ते 10 क्रमांक. मुद्दाम वेळ द्यावा लागतो ह्या ऍक्टिव्हिटीच्या वेळेस. चला आता कोण पहिल्या 2-4 कोण वाचून दाखवेल? नवीन लोकांपैकी, जुने लोक नाही. 2-4 फक्त. 1-2. कांचन मॅडम करा बरं अनम्यूट स्वतःला. येतोय का आवाज? हा येतोय, बोला. पहिला 1-2 वाचा. हा. घरातली तशी सगळी जबाबदारी माझ्यावर असते. मिस्टर बाहेर जायचे त्यामुळे दुकानदारी वगैरे सगळी माझ्याकडं, येणाऱ्या जाणाऱ्यांचा बघत माझ्याकडं. आता मी ह्या सगळ्यांचं करायला इतके दमले की माझ्याकडे असं वाटतं की मला माझ्याकडे कधी बघायला वेळ मिळेल. पण अजूनही 62 इयर्स ओल्ड झाली आहे, अजूनही सगळी जबाबदारी माझ्याकडे आहे. ती थोडी कमी करायची आहे. ताकद एनर्जी राहायला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके नेक्स्ट. कोण आहे अजून ज्यांनी जबाबदाऱ्या लिहिल्या आहे? जबाबदाऱ्या लिहिल्या आहेत 2-4. 1-2 लोक घेऊ आपण, जास्ती नाही घेणार कारण मलाही त्याचं पुढचं एक्सप्लेन करायचं आहे. एनीवन? रीना जाधव मॅडम बोला. अनम्यूट करा बरं रीना जाधव. हा मनीषा देशपांडे मॅडम बोला. लिहा बरं, सांगा जबाबदाऱ्या. अनम्यूट करा. माझी काय आता तशी घरातली जबाबदारी फार नाहीये, सून आणि मुलं आहेत म्हणून. फक्त एवढंच करणार की आपली स्वतःची काळजी स्वतः घेणार. इतके दिवस भरपूर चाले करून, आणि कुणाचंही मन दुखवणार नाही, दुसऱ्यांना आनंदी ठेवणार, स्वतः आनंदी राहणार. ओके. आणि मनीषा मॅडम साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. दुसऱ्यांच्या चुकांना माफी म्हणजे माफ करायला शिकणार. काही Yes, असू द्या, great. करत नाही तरी पण जरी राग आला तरी सुद्धा रागवणार नाही. चला छान छान. मनीषा मॅडम साठी क्लॅप करायचं आहे. त्याचं कारण मी जेव्हा स्क्रीन शेअर केली होती तर तुमच्यासाठी मुद्दाम वेळ दिलेला होता 2-4 मिनिटाचा, आणि खाली एक वाक्य लिहिलेलं होतं, या पूर्ण जबाबदाऱ्यामध्ये आप कहा पे हो, एक हिंट दिली होती. लक्षात घ्या, दुनिया को सारी खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी, असं प्रत्येकाला वाटते. मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, चांगलं घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे. अरे दोस्तो, पहिले खुद की खुशी खुद की सेहत पर ध्यान दो. ज्या दिवशी त्या घरातली महिला आजारी असते, जरा बघा घर कसं होते. किंवा ज्या घरचा करता पुरुष, कमवता पुरुष महिनाभर कामावर नाही गेला तर त्या घरातली फायनान्शियल कंडिशन काय होते विचार करा. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत माझा आनंद
सगळ्यात पहिले. कारण ज्या दिवशी तुम्ही खूप आनंदी आहात, तुमचे काम पण पटापट होऊन जातील, दुसऱ्यांशी प्रेमाने वागाल, आणि ज्या दिवशी तुम्ही आतून दुःखी आहे, शरीराने वेदनांनी त्रस्त आहे, तुमची चिडचिड वाढेल, रागराग होईल. त्याच्यामुळे आजपासून, का बरं, समजा काले बोलली माझ्या देहातनं प्राण गेला तर माझ्याच घरचे लोक 4 तासात मला पोहोचवून येतील, आणि एका फोटो मध्ये लागलेल्या हाराच्या व्यतिरिक्त माझं अस्तित्व उरणार नाही. उरणार आहे का? मग जे जीवन आपल्याकडे आता आहे त्याच्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आजपासून कोण राहणार आहे? माझ्यासाठी मी. आणि मी आनंदी असेल ना तर माझ्या कुटुंबावर असलेली कुठली अडचण अगदी सहजतेने सांभाळण्याची कपॅसिटी माझ्यात राहणार आहे. म्हणून आपल्या लिस्ट मध्ये सगळ्यात पहिले कोण राहणार आहे? मी. कारण लोकांचा विचार आपण खूप केला, पण बघा सगळेजण अकेले आहे ते अकेले जाना है, ये फॅक्ट. आणि त्याच्यातलं चॉईस आपली आहे. बीडीसी विसरायचं, बीसीडी विसरायचं नाही आहे. बी आणि डी च्या मध्ये जो सी है दैट इज युअर चॉइस की हमारी जिंदगी कैसी होनी चाहिए. आणि माझ्या मते रेकीतनं काय शिकले? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हेच आपलं जीवन असलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला इथे आज एक होमवर्क देते. आजचा होमवर्क हा आहे की पहिल्या क्रमांकावर तुम्ही, आणि त्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या. मी बऱ्याचशा ठिकाणी या विषयावर व्याख्यान द्यायला जाते, तर लक्षात घ्या बरेचसे लोक या अख्खी लिस्ट संपून जाते पण त्यांचं अस्तित्वच नसतं. लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत सगळं अस्तित्व आहे, सगळे नातेवाईक आहे, सगळं घरदार आहे, जमान आहे. म्हणून माझ्या लिस्टमध्ये मी प्रथम या पद्धतीने आपल्याला एक नवी लिस्ट जीवनामध्ये तयार करायची आहे आणि जीवनाच्या आनंदाची अनुभूती घ्यायची आहे. यासोबत आपण उद्याच्या सेशन मध्ये असं एक मेडिटेशन घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन, ज्यात गत काळात जे काही वाईट घडलेलं आहे त्या सगळ्या वाईटाला आपण डिलीट करणार आहे आणि नव्या आनंदाची पेरणी करणार आहे. तर त्याच्यामुळे उद्याच्या मेडिटेशनला उपस्थित राहायचं आहे. तुम्हाला जर हे 2 दिवसाचं सेशन आवडलं असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की याची लिंक शेअर करा. आणि उद्या आपल्या जीवनातला भूतकाळ आपण डिलीट करणार आहे, विसरू नका. कारण जोपर्यंत खाली होणार नाही तर नव्या सकारात्मक ऊर्जा भरता येणार नाही. तर नव्या पॉझिटिव्हिटीची पेरणी करण्यासाठी असलेले तण आणि दुःख सगळे जीवनातनं उद्या आपण डिलीट करणार आहे. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या एखाद्या मित्र मैत्रिणीच्या जीवनामध्ये खूप ओझं आहे आणि त्या ओझ्यातनं त्याला दूर करायचंय तर उद्याच्या क्लासची लिंक त्यांना जरूर शेअर करा. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. आपलं हे सेशन कसं वाटलं 2 दिवसांचं? याच्यासाठी काल काही कारणास्तव मी ग्रुप ओपन करू शकली नाही. आज ग्रुप ओपन होईल तेव्हा व्हिडिओ स्वरूपात 1-2 मिनिटाचा व्हिडिओ किंवा तुमचं रायटिंग मध्ये सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा. कारण तुमच्या शेअरिंग मधनं मला नवी प्रेरणा मिळत असते. त्यासाठी आधीच तुमचा आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. परत भेटू उद्या या नव्या ऊर्जांनी जीवनातल्या दुःखांचा दी एंड करण्यासाठी. उद्या आहे आपलं पास्ट लाईफ मेडिटेशन. सगळ्यांचं स्वागत आहे. थँक्यू 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 व्हेरी मच.